श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वंशी विभूषितकरानवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दुनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी। कालच्या दिवशी आपण श्रवण केलं होतं की त्या पुरुषोत्तम मासाला म्हणजे मलमासाला पुरुषोत्तम नाव हे श्रीकृष्णांनी प्रदान केलेलं आहे। सर्व प्रकारे त्याचा उद्धार केलेला आहे आणि विष्णूंना त्यांनी सांगितलंय की तुम्ही आता या पुरुषोत्तमाला घेऊन जा आणि आपल्या सोबत वैकुंठामध्ये स्थापन करा। आणि अशा तऱ्हेने मग भगवान महाविष्णू या अधिक मासाला घेऊन आपल्या वैकुंठात परत आलेले आहेत। आणि मग श्रीकृष्ण जेव्हा इकडे युधिष्ठिराला हे सगळं वर्तमान सांगत होते, अधिक मास महात्म्याबद्दल सांगत होते, तेव्हा त्यांनी युधिष्ठिराला असं सांगितलं की तुम्ही जेव्हापासून या वनवासात आले तेव्हापासून एक दोन वेळेस कमीत कमी हा अधिक मास येऊन गेलेला आहे, परंतु तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसल्याने, अधिक मासाचं महत्व माहिती नसल्यामुळे आणि शिवाय तुम्ही दुःखी कष्टी असल्यामुळे तुम्हाला भीष्म आहे, द्रोणाचार्य आहेत, कौरव आहेत, यांच्या सर्वांचं भय मनात असल्यामुळे अधिक मास येऊन गेला हे कळलंच नाही। परंतु आता काही दिवसात पुन्हा अधिक मास येणार आहे आणि त्यावेळेला मात्र मी सांगेन त्या पद्धतीने तुम्ही व्रताचरण करावं, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचं सुख सौभाग्य मांगल्यता प्राप्त होणार आहे। आणि मग आता या चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण युधिष्ठिराला त्या पुढच्या कथा सांगताय, त्या पुढचं महात्म्य सांगताय, पण ते सांगत असताना सर्वप्रथम ते द्रौपदीचं पूर्वजन्म किंवा पूर्व कथन जे घडलेलं आहे, ज्याच्यामुळे याला कुठेतरी सुरुवात झालेली आहे, तर ते आख्यान आता युधिष्ठिराला ते सांगताय। तर चला मंडळी बघूया अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्याया माझी उत्तम मलमासासी पुरुषोत्तम नाम कैसे लाभले ते अनुपम कथानक कथियेले
आता पुढे कथा सुरस श्रोती श्रवणात यावे मानस श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास पूर्वे इतिहास सांगतो अरे ही पांचाली पत्नी तुमची पूर्वजन्मा माझी साची मेधावी नामक ब्राह्मणाची सुंदर कन्या झाली ती चंद्रकले ऐसी वाढता 10 वर्षांची झाली तत्वता सिंहकटी परमशोभिता शशिवदना हरिणाक्षी लावण्याची केवळ खाणी वाटे रंभाच झाली मेदिनी पित्यासी ती एकलीच म्हणून अत्यंतची प्रिय असे पूर्वी तियेच्या बाळपणात माता पावली स्वर्गाप्रत तैपासून पित्याने सतत पोषण केले तियेचे तेने योगे तिये वाचून मेधावी सन पडे चैन पुत्राप्रमाणे रात्रंदिन प्रेमे लालन करीतसे ती साहित्य शास्त्री झाली कुशळ नीती शास्त्र जाणे सकळ चातुर्यादी गुण विपुल तिज माझी वसुसिन्नले असो ऐसी ती विप्रकन्या झाली सकळ सद्गुण मान्या तियेच्या परमसख्या अन्या राहत होत्या शेजारी त्या पती पुत्रादिकांसहित सुख भोगित अहोरात्र ते पाहून तियेचे मनात इच्छा तदर्थ उद्भवली मग अंतरी तर्क करी मी कै होईन याचे परी गुण सभाग्य निधी सत्वरी पती कैसा मिळेल परम सुखद ऐसे सुत मज कैसे होतील प्राप्त मी दुर्भागिणी असे खचित इच्छा व्यर्थ सकळ हे आहा मी आता करू काय कोणा देवाचे धरूपाय की कोण सेवू ऋषीवर्य की कोणे तीर्था आश्रयू मज नाही काही सुचत माझे भाग्य निजले खचित पिता तोही असूनी पंडित मूर्ख झाला मन भाग्ये विवाह काळ गेला होऊन तरी माझे न केले लग्न सखियात मी मुख्य सोन कुमारी दुःख भोगिता आहे ह्या माझ्या सख्या समस्त सुख भोगिती दिवस रात मज तो पतीचेही यथार्थ सुख काही मिळेना आहा मनमाता भाग्यवती पूर्वीच गेली स्वर्गाप्रती दुःख भोगावया निरुती मज कैसे ठेविले ऐशी ती विप्रकन्या सतत चिंता नळे तळमळत व्यर्थ झाले मनोरथ शोकार्णव चंबळला तियेचा पिता मेधावीही कन्या दान करण्याविषयी सदा फिरत भूतला ठाई योग्य वर शोधितसे तरी ऐस परी तैसा मिळेना कोण ठाईच इच्छा गेली मुरून चित्ती भडकला चिंताग्न दुःख दारुण सोसवेना म्हणे कन्येचे काय हे दैव त्याहूनही माझे अभिनव आता न सुचे काही उपाव कोण की देव उपासावा ऐसा विचार करीत वहिला आपुल्या गृहासन्निध झाला तो देवाचा घडला घाला अंगी भरला काळ ताप खदिरांगारा परिदारुण ज्वाळा चालल्या देहातून जळू लागले दोन्ही नयन कपाळ शूळ उद्भवला फुटू लागले अंग सकळ श्वासोच्छ्वास चालले विपुल हात पाय पडले विकळ पुढे पाऊल उचलेना मदिरामत्ता ऐसा पडत संकटे पुढे जाय चालत मूर्छा येऊनी आरंगळत धरणीवरी पडियेला पडता पडता कन्ये लागुनी ओरडला बाळे धाव म्हणूनी तो पितृशब्द पडता का करणी कन्या मनी घाबरली जेथे पडला होता तात तेथे वेगे आली धावत तव तो मेधावी अत्यंत मरणोन्मुख जाहला कंपे व्यापिले सर्व शरीर मस्तकी सुटला धर्म फार हात पाय पडले गार नेत्र बुबुळे परतले होऊ पाहे प्राणोत्क्रमण तव झाले भगवत स्मरण पूर्वी गार्हस्थ्य धर्माचरण उत्तम केले तयाने तेने तयाची अंतकाळी प्रपंचीची वासना गेली भगवत मूर्ती घनसावळी यथास्थित ध्याऊनिया म्हणे हे श्रीकृष्ण गोविंदा पुरुषोत्तमा आनंदकंदा सत्वर धाव धाव मुकुंदा आता आपदा न करावी तू दीनानाथ मी दीन तव चरणी असे लीन तरी मज या भवाध्येतून उद्धरुनिया रक्षावे तुझ वाचुनी त्रिभुवनी आता रक्षिता नाहीच कोणी ऐसे बोलता मेधावी मुनी प्राण सोडिता जाहला तो धावले विष्णुदूत तदात्मा घातिला विमानात वैकुंठे नेऊनिया त्वरित अखंड तेत स्थापिला तो गतप्राण झाला पिता ऐसे पाहुनी विप्रसूता हंबरडा फोडूनी हाताता म्हो नरडू लागली अंकी घेतले पित्याचे प्रेत आक्रोश विलाप करी बहुत म्हणे दयाळा तू माझा तात आजी मज का उबगलासी मजवर तुझे किती प्रीती न विसंबिसी दिन राती आता कोणाचे अंकावृती ठेवून मज गेलास मी पुरी पोरगी पितृहीन माझे करी कोण रक्षण स्वसा बंधुकी आप्तजन कोणीच नाही मज लागी महातपस्विनी होती माता ती तो पूर्वीच गेली ताता आता भोजनाच्छादन चिंता माझी कोण करील हा तुझा आश्रम सगळा अरण्या ऐसा निर्जन झाला
आता ह्यात मी तव बाळा कैशी राहू एकली तुझ वेडणी झाले दीन पुढे उपयोग काय वाचून खचित खचित देते प्राण दुःख दारुण कंठवीरा तू कन्या वत्सल असो पिता विवाह विधीन करिता मज एकली टाकून ताता कोठे आता गेलासी मी तो केवळ अज्ञान बाळी काही आगळिक असेल केली म्हणून काय की यावेळी टाकून या गेलास तरी ऐसे न करी बापा टाकून देई सर्व कोपा बाळका लागी करोनी कृपा सत्वर येई परतोनी आता सोडून देई मौन अमृता ऐसे बोले वचन बहुत वेळ झाला निजोन उठ उठ सत्वरी ऐसे बोलून या कुमारी वारंवार विलाप करी रडता रडता अश्रुधारी सर्वांग भिजले तियेचे ऐशा परी बहुवेळ गेला तरी तो तैसाचे असे पडला ऐसे पाहुनी ती विप्रबाळा बहुदुःखार्थ जाहली कुररी ऐसी दीर्घस्वरे रडू लागली एकसरे ते ऐकोनी वनस्थ सारे विप्र रे रे बोलून या म्हणती की हे अति करुण आज या वनी रडते कोण मग सकळी स्तब्ध राहून स्पष्ट शब्द ऐकला तैही मेधावीची बाळा रडते ऐसा निश्चय केला हा हा म्हणून विप्रांचा मेळा धाविंदला तत्काळ विप्रकन्या होती रडत तेथे पावले ते समस्त तो दियेच्या अंकी प्रेत मेधावीचे देखिले तेने दुःखे ते ब्राह्मण करीते झाले बहुरोदन मग कन्येचे अंकावृण प्रेत काढून घेतले तैती अत्यंतची झाली कष्टी तियेसी कथिल्या वेदांत गोष्टी प्रेत उचलोनी उठा उठी स्मशाना जाते जाहले शिवासन्निध यथा विधान प्रेतासी दिला मंत्र आग्न नदी माझी स्नान करून तिला अंजली ती धरे परत आले विप्राश्रमासी आश्वासिले त्या कन्येसी तदनंतर स्वस्वगृहासी सर्व ही जाते जाहले मग विप्रात्मजा करी काय अंतरा माझे धरिले धैर्य यथाशक्ती करुनी व्यय उत्तर कार्य सारिले 13 दिवस झाले पूर्ण तात गृहीच वसे आपण पितृवियोग दुःखदारुण तिये लागून सोसवेना जीवना विणे मासोळी तैसी रात्रंदिन तळमळी हा हा दैवा म्हणून कपाळी बैसे हात लावून या वारंवार स्मरून पित्यासी रडत राहे उपसा उपसी निद्रा नाही कदा तियेसी शोक निमग्न सर्वदा ऐसा लोटता काळ बहुत एके दिनी त्या शून्य गृहात दुःखे टपटपा अश्रुगाळीत चिंताक्रांत वैसली असे तो दैव योगे तये स्थानी स्वेच्छे पातला दुर्वासमुनी जो केवळ कोपाची खाणी की शूल पाणी दुसरा मध्यान्नीचा सहस्र कर तैसे जयाचे तेज प्रखर माथा पिंगट जटांचा भार धरिला असे जयाने विरिंचादी देव समस्त जयाचे स्वभावा सदा भीत शापानुग्रहा लागे समर्थ जिया समजुजानसेची राया पण मातेने बाळपणी उत्तम सेवा केली म्हणून तिये लागे त्रिदशाकर्षिणी विद्यादी धली जयाने मी देवांचा हि देव असोद मज रुक्मिणी सह वर्तमान अश्वांपरी रथासी जुंपुन रथी आपण जाहला मग आम्ही दंपती उभयता मार्गे रथ ओढित नेता सुकुमार माझी रुक्मिणी कांता तृषाक्रांत जाहली सुकला कंठ वाळला ओठ रथ ओढावया न चाले नेट तेव्हा तिने ते आपुले कष्ट हळूच मज सांगितले तेने मजला दया आली जाता जाता भूमी दाबली पाताळीची गंगा काढली धार उडाली वेगाने ती रुक्मिणीच्या मुखात जाताची तृषा झाली शांत माझे कृत्य पाहून समस्त मुनी अत्यंत कोपला मज म्हणे रे चक्रपाणी हे रुक्मिणी तुझी पट्टराणी अति आवडती आहे म्हणून ऐसे हे कृत्य केलेसी स्वप्रियेच्या प्रेमाकरिता माझी मर्यादा न धरिता पाताळीची आणून सरिता प्रियेसी जळ पाजिलेस तुवा आपुला पराक्रम दावाया हे केलेस कर्म तरी याचे फळ अधम देतो घेई समग्र तुम्हा दंपत्याचा घोर वियोग होईल खरोखर ऐसा आम्हा शाप दुर्धर दिदधा असे जयाने तो दुर्वास महाऋषी येता मेधावीच्या गृहासी तया पाहुनी विप्रकन्येसी परमानंद जाहला सर्वही शोक टाकून धैर्ये वंदिले मुनीचे चरण आसन पाद्यादी समर्पून पूजन केले यथाविधी कंदमूल फलादिक वन्य वस्तू अर्पिल्या अनेको मग ऋषीसी जोडूनी हस्तक विनये बोले ऐसे की अहो महाभागा मुनिवरा अत्रि गोत्र दिवाकरा आजी ह्या दुर्भागिणीचे घरा कोठून येणे जाहले आजी माझा भाग्योदय झाला यात नाही संशय ना तरी हे आपुले पाय कोठून मज दिसते पै
अथवा माझ्या पितृपुण्याने प्रेरिले असेल या कारणे मत कल्याणार्थ आपुले येणे झाले असे साचार भवादृशांचे पादरज मम शरीरा लागले आज आणि जे काही दर्शन सहज मज लागेला भले याने माझी व्रतदानादिक कर्मे सफळ झाली सकळिक आणि ह्या जन्माचे सार्थक आजी झाले निश्चये ऐसे बोलूनी विप्रनंदिनी तटस्थ राहिली कर जोडूनी मग हास्य मुख दुर्वास मुनी तिये लागुनी बोलत म्हणे गे सगुणे द्विजबाणे तुवा सर्वोत्तम आचरिले पितयाचे कुळ उद्धरिले यात संशय नसेची मेधावी ऋषीची तपश्चर्या अल्पम असे म्हणून या तियेचे फळ तू सुशिला तनया झाली सहीची असे पै कैलासाहून येत असता जाणली तुझी धर्मशीलता म्हणून मार्गे जाता जाता तव आश्रमा पातलो तुवा केले माझे पूजन येणे पावलो समाधान बाळे तू पितृ कुलमंडन गुणनिधान आहेस आश्रमासी तेथे साक्षात नारायण ऋषी लोकहितार्थ अहर्निशी उग्र तप करीत आहे तयाचे करून या दर्शन स्वस्थान जाईन निघोन सुविचारे शोक टाकून स्वस्थ राही सुशीले ते ऐकून प्रसूता म्हणे हो मुनिवरा समर्था तुमचे दर्शन होता चितत्वता शोक नष्टला सर्वही आणि मज सम्मानिले आपण येणे होणार मम कल्याण परिजे सांप्रत महाविघ्न दावाग्नी ऐसे उदेलेसे ते मज जाणीते सदाही हे तू न जाणासी की काही तरी दयाळा या समयी कृपा करी सत्वर सुविचारे पाहता जगात मज धैर्य दाता नाही दिसत माता पिता बंधू की आप्त नाहीच कोणी मज लागे दुःख सागरी निमग्न ऐसी पुढे जिवंत राहू कैशी जिकडे पहावे तिकडे मजसी सर्व ओस दिसत आहे तरी दयाळा कृपा कर माझे दुःख विरसी सत्वर पाणी ग्रहणार्थ कोणीही वर इच्छित नाही मज लागे यापुढे मी होईन वृषली ऐसी चिंता मज उद्भवली तेने समूळ निद्रा केली गोड न लागे भोजन यास्तव आता देणार प्राण हा मम निश्चय झाला जाण ऐसे बोलणे ती कन्यादीन उगाच राहती जाहली श्री अधिक मास माहात्म्यसार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोरेत चतुर चतुर्थोध्याय मधुरहा श्री कृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने चौथ्या अध्यायाचं पारायण आपण आता संपूर्ण केलेलं आहे। या चौथ्या अध्यायामध्ये काय कथा आपल्याला समजते याबद्दल आता आपण जरा बघणार आहोत। कारण श्रीकृष्ण जेव्हा धर्मराजाला म्हणजे युधिष्ठिराला द्रौपदीचं पूर्वाख्यान सांगू लागला होता तेव्हा तुमची पत्नी गेल्या जन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती, म्हणजे ही जी द्रौपदी आहे युधिष्ठिराची कन्या ही मागच्या जन्मी कोण होती तर मेधावी नावाचे एक ऋषी होते। त्या ऋषींची ही कन्या होती। ती 10 वर्षांची झाली असताना अतिशय सुंदर होती। तिचे मुख चंद्रासारखे सुंदर होते। सौंदर्याची जणू ती खाणच होती। दुःखाची गोष्ट अशी होती की तिचा जन्म जेव्हा झाला तेव्हा तिची आई मरण पावली होती। लहानपणापासूनच तिला आईचं सौख्य प्राप्त झालं नव्हतं, म्हणून त्यावेळी त्या मुलाचे संगोपन त्या ब्राह्मणाने म्हणजे मेधावी ऋषींनीच केलेले होते। पित्याचे तिच्यावर खूप प्रेम होते। तिला चांगली समज आली तेव्हा त्यांनी तिला साहित्य, नीतिशास्त्र, व्यवहार चातुर्य आणि इतर अनेक विद्या प्रेमाने शिकवल्या होत्या। ती जरा अजून मोठी झाली तेव्हा तिच्या वयाच्या इतर ओळखीच्या मुलींचे विवाह झाले होते, म्हणजे तिच्या ज्या अजून मैत्रिणी होत्या त्या सर्व मैत्रिणींचे विवाह झाले होते आणि त्या आता सुखाने त्यांचा संसार करू लागले होते। त्यापैकी काही त्यांच्या सखींना तर मुलं देखील झालेले होती, म्हणजे संतान प्राप्त देखील झालेली होती। ही मात्र मनामध्ये तेव्हा झुरू लागली होती का की मी आता काय करायचंय, माझ्या सर्व सख्यांची तर लग्न झालेली आहे पण मी अजून कुमारिका म्हणून राहिलेली आहे। विवाहाचे वय उलटून जाऊ लागलेले आहे तरी मी अजून कुमारीच राहिलेली आहे। माझी आई खूप भाग्याची आहे कारण ती स्वर्गास प्राप्त करती झालेली आहे। मला मात्र इथे दुःख भोगायला तिने ठेवलेलं आहे। आणि अशा तऱ्हेने ही मेधावी ऋषींची कन्या तिथे दुःख व्यक्त करू लागलेली आहे। मेधावीला आता चिंता लागली होती की आता आपल्या कन्येला योग्य वर कसा शोधावा आणि तिचं लग्न कसं करावं याबद्दल
त्यांनी वर संशोधन खूप तळमळीने करत होते. सर्वत्र ठिकाणी ते फिरत होते, पण त्यांना कुठेही योग्य वर मिळत नव्हता. तो दमून भागून घरी येतो, तोच त्याच्या अंगात ताप भरला होता. एकदा मेधावी ऋषी असंच ते वर संशोधन करायला गेलेले होते आणि बराच काळ त्यांनी फिरस्ती वगैरे केली, इकडे तिकडे तपास वगैरे केला, पण योग्य वर काय मिळत नव्हता. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, ते आपल्या घराकडे पुन्हा येऊ लागलेले आहे. पण अतिशय दमून भागून गेलेले होते, त्याच्यामुळे जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या अंगामध्ये मात्र आता ताप चढलेला आहे आणि अंग फार तापलेलं आहे. डोळ्यांची खूप आग होऊ लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं डोकंही खूप दुखू लागलेलं आहे. अतिशय गरम श्वास त्यांचे चालू लागलेले आहे. अंगात प्रचंड वेदना होऊ लागलेल्या आहे. हातापायातली शक्ती निघून गेलेली आहे. अतिशय अशक्तपणा त्यांच्या अंगात आलेला आहे. तो घराशी येता येताच खाली पडलेला आहे. ते जे मेधावी ऋषी आहेत ते घरी पूर्णपणे पोहोचलेही नाही. वाटेत असतानाच भोळ येऊन चक्कर ते खाली पडलेले आहे. तेवढ्यात त्यांनी मुलीला हाक मारलेली आहे. बाबांची हाक ऐकताच ती धावत बाहेर आलेली आहे. ही कन्या तेव्हा घरात काहीतरी काम करत होती आणि तिला जेव्हा आपल्या पिताश्री म्हणजे मेधावी ऋषींचा आवाज आला की हे कन्ये धाव बाहेर, मी पडलो इथे, लगेचच ती पळत पळत बाहेर आलेली आहे आणि पाहते तर काय, मेधावी निपचित पडले होते. त्याच्या अंगाला घाम सुटलेला होता. हातपाय फार गार पडलेले होते. त्याचे पुण्य चांगले म्हणून त्याला मरणाच्या क्षणी श्रीकृष्णांचे दर्शन झालेले आहे. त्या आनंद कंद पुरुषोत्तमाचे नाव घेताच त्यांनी प्राण सोडलेले आहे आणि त्यामुळे काय झालंय की विष्णूचे दूत तिथे लगेच पोहोचलेले आहे. कारण मरताक्षणी आपण जर देवाचं नाव घेतलं तर आपल्याला मुक्ती अवश्य मिळत असते आणि म्हणून लगेच विष्णूंचे दूत तिथे आले आणि त्यांना विमानावरती आरूढ करून वैकुंठाकडे घेऊन गेलेले आहे. इकडे मात्र या मुलीने खूप मोठा हंबरडा फोडलेला आहे. बाबा, तुम्ही मला कंटाळलात का? दिवस रात्र तुम्ही मला विसंबले नाहीत आणि आता मी कोणाच्या मांडीवर डोकं ठेवायचं आहे? मला ना बहीण आहे, ना भाऊ आहे, ना कोणी नातेवाईक आहे. आता मला जेवायला तरी कोण घालणार आहे? वस्त्र कोण देणार आहे? आश्रम कसला हा भकास अरण्य आता मला दिसू लागलेला आहे. मी एकटी कशी राहणार आहे? माझ्या जिण्याला तरी काय अर्थ आहे? बाबा, तुम्ही लवकर या, लवकर या. अशा तऱ्हेने ती तिथे शोक विलाप करू लागलेली आहे, रडू लागलेली आहे. घामाने अंग भिजून गेलेलं आहे. अश्रूंनी तिचं अंग पूर्णतः भिजून गेलेलं आहे. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून जवळपास राहणाऱ्या ब्राह्मणांना मात्र आश्चर्य वाटलेलं आहे की अरे हा काय अचानक प्रकार घडला. जे शेजारी इतर ब्राह्मण राहत होते त्यांना जरा आश्चर्य वाटले आणि म्हणून ते आपल्या झोपड्यातून म्हणा किंवा कुट्यातून म्हणा आश्रमातून लगेच धावत धावत बाहेर आलेले आहे. आणि मेधावी ऋषींचे पडलेलं प्रेत बघून त्यांना देखील दुःख अनिवार्य झालेलं आहे. त्या ब्राह्मणांनी योग्य वेळी ते प्रेत त्या कन्येच्या मांडीतून उचलून घेतलेलं आहे आणि स्मशानात नेऊन त्यांचं अंत्येष्टी कर्म यथा योग्य पार केलेलं आहे. नदीमध्ये स्नान करून परत ते मेधावीच्या ऋषींच्या त्या आश्रमात पुन्हा आलेले आहे आणि मग ते आपापल्या घरी गेलेले आहे. त्या सर्वांनी धैर्याने त्या मेधावी ऋषींचं यथाशक्ती उत्तर कार्य करून दिलेलं आहे. नंतर मात्र ही मेधावी ऋषीची कन्या त्या आश्रमात एकटी राहू लागलेली आहे. काही दिवसांनी ते दुर्वास मुनी आलेले आहे आणि दुर्वास मुनी हे अतिशय सिद्ध मुनी आहेत हे आपल्याला कल्पना आहे. अतिशय रागिष्ट आणि क्रोधिष्ट असा त्यांचा स्वभाव आहे. अनुग्रह करण्याची विलक्षण सिद्धी त्यांना प्राप्त होती आणि त्यामुळे त्या मुलीचे रडणे ऐकून त्या आश्रमात ते आलेले होते. आता युधिष्ठिराला श्रीकृष्ण काय सांगताय की तुझी आई जी होती ना, ही कुंती माता म्हणजे माझी आत्या, श्रीकृष्णाची ती आत्या होती, तेव्हा हिने देखील दुर्वासांची खूप सेवा केली होती. त्यामुळे प्रसन्न होऊन त्या दुर्वास ऋषींनी तिला देवांना आवाहन करण्याचे मंत्र दिलेले होते आणि तुमचा जन्म त्या मंत्रानेच झालेला आहे असं श्रीकृष्णाने त्यांना सांगितलेलं आहे. आता या दुर्वास ऋषींच्या क्रोधाची एक गोष्ट श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगत आहे. त्यांनी काय सांगायला सुरुवात केली की एकदा मला म्हणजे दुर्वास ऋषींनी श्रीकृष्णाला आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे रुक्मिणीला रथ ओढायला लावला होता व रथामध्ये ते दोघे जण ते ऋषी दुर्वास ऋषी बसले होते. रथ ओढताना रुक्मिणी दमलेली आहे, तिचे तोंड सुकून गेलेलं आहे. तिने हळूच आपली अवस्था श्रीकृष्णांना सांगितलेली आहे आणि मग
श्रीकृष्णांचं अतिशय प्रेम तिच्यावरती होतं, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये दया उत्पन्न झालेली आहे. त्यांनी लगेचच काय केलं, पायाचा अंगठा तिथे जमिनीवरती दाबला आणि लगेच तिथून त्यांनी गंगा उत्पन्न केलेली आहे. आणि मग ती उत्पन्न झालेली गंगेचं पाणी ते असं बरोबर रुक्मिणीच्या मुखापर्यंत पोहोचलं. अशी युक्ती ही श्रीकृष्णांनी करून ठेवलेली होती. मात्र याने झालं असं काय की रुक्मिणीची तर जी तहान होती ती भागली, ती शांत झाली, पण दुर्वासा ऋषी मात्र भडकलेले आहे. आणि मग त्यांनी काय म्हटलंय की एवढ्या थोर ऋषींच्या देखत पत्नीवरती प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून ते या दोघांवरती आता रागावलेले आहे. आणि त्यांनी लगेचच श्रीकृष्णाला पत्नी वियोगाचा शाप दिलेला आहे की ज्या अतिशय प्रेमाखातर तुम्ही हे कृत्य केलेलं आहे, माझी दखल तुम्ही घेतलेली नाही, याच्याने मी अतिशय रुष्ट झालेलो आहे आणि हे त्याचं फलित तुम्हाला मी ताबडतोब देतो, तुमच्या दोघांचा वियोग होणार आहे. अशा तऱ्हेने दुर्वासा ऋषींनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला शाप दिलेला आहे. असे ते दुर्वासा ऋषी या मेधावी ऋषींच्या आश्रमात पोहोचलेले आहे. त्या कन्येने म्हणजे मेधावी ऋषींच्या कन्येने या मुलींचे अतिशय मनोभावे स्वागत केलेलं आहे. आपली संपूर्ण करुण कहाणी त्या ऋषींना त्यांनी सांगितलेली आहे व आपला विवाह होत नाही ही खूप मोठी समस्या माझी आहे ही त्यांनी त्यांच्या कानावरती घातलेली आहे. आपण आत्महत्या करणार आहे कारण की आता कोणी उरलंच नाहीये. आई लहानपणी सोडून गेली, माझं लग्नच झालेलं नाही, त्याच्यामुळे जोडीदार माझ्या सोबत नाही. आता आमचे वडील देखील चालले गेले, ना कोणी नातेवाईक आहे ना कोणी मैत्रिणी आहेत, मी एकटी राहून तरी करणार काय, म्हणून मी आता आत्महत्या करायला जाणार आहे, असं तिने त्या दुर्वासी ऋषींना अतिशय उद्वेगाने सांगितलेलं आहे. आणि आपले दुःख दूर करा अशी त्यांच्या चरणी विनंती तिने केलेली आहे. अशा तऱ्हेचं कथा महात्म्य आपल्याला या अधिक मास महात्म्याच्या अध्याय 4 मध्ये सापडत आहे. आजच्या दानाचं विशेष काय हे आता आपण बघणार आहोत. अशा तऱ्हेने आपण या 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला कोणती कथा समजते हा सर्व कथाभाग आपण बघितलेला आहे. आजच्या दिवसाचं व्रत विशेष काय आहे, आजच्या दिवसाचं दान विशेष काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. आज वैधृती नावाचा योग पंचांगामध्ये स्थित आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या अधिक मासातले 5 पर्व हे खूप मुख्य असतात. कोणते 5 पर्व, तर त्याच्यामध्ये वैधृती योग आहे, व्यतिपात योग आहे, शुक्ल किंवा कृष्ण पक्षातली द्वादशी तिथी आहे, पौर्णिमा आणि अमावस्या, असे हे 5 महायोग या अधिक मासामध्ये येत असतात. म्हणजे संपूर्ण अधिक महिनाभर जरी आपल्याला दान करायला मिळालं नाही किंवा व्रताचरण करायला मिळालं नाही तरी हे 5 दिवस ज्या दिवशी असतील, ज्या दिवशी या 5 तिथ्या म्हणा किंवा योग म्हणा आपल्याला सापडतील, त्या दिवशी आपण अवश्य दान कर्म व्रत कर्म करावं. कारण याची फलप्राप्ती ही इतर योगांपेक्षा, इतर दानांपेक्षा, इतर व्रतांपेक्षा अतिशय विलक्षण स्वरूपाची आहे. तर मग या वैधृती योगावरती केलेल्या उपासनेचं महत्व काय आहे किंवा वैधृती योगावर दिलेल्या दानाचं महत्व काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. वैधृती योगावरती दिलेलं धन, धान्य, दूध, तूप, केळी किंवा फळं इत्यादींचे दान फारच पुण्यप्रद असते. ते संक्रांतीच्या दानापेक्षा अतिशय महत्वाचे असतात आणि पुण्यकारक असतात. म्हणून अधिक मासामध्ये येणाऱ्या वैधृती योगावरती इतर मासातील वैधृती योगांपेक्षा जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. प्रल्हादाने ह्याच दिवशी स्नान, दान, होम इत्यादी सत्कर्मे केली होती, त्यामुळे त्याला इंद्रपदाचा अधिकार मिळाला होता. अशाच पुण्याने अनेक देवतांना त्यांचे अधिकार प्राप्त करून दिलेले होते. मघवा नावाचा हा जो राजा होता हा इंद्रपदी आरूढ झालेला होता आणि तोही वैधृती पर्वावरती त्याने जी काही सत्कर्मे केलेली होती त्याच्याच पुण्यफळाने त्याचे पद मांधात्याने हिरावून घेतले होते. तेव्हा नारदाने म्हणजे नारद ऋषींनी मघव्याला या वैधृती पूर्वावरती दानादी पुण्य कृत्ये करण्याचा उपदेश केलेला होता की जर तू वैधृती योगावरती दान पुण्य कर्म केली तर मात्र तुझं पद तुला पुन्हा प्राप्त होणार आहे, असं नारद ऋषी त्या मघवा राजाला म्हणालेले होते. त्यामुळे त्याला पुन्हा आपले पद प्राप्त झालेले होते. ब्रह्मदेवाने सुद्धा पूर्वकल्पामध्ये म्हणजे पूर्व काळी वैधृती योगावरती दाने दिलेली होती, त्यामुळे ब्रह्म्याचे पद त्यांना
प्राप्त झालेले होते. प्रत्येक महिन्यामध्ये जेव्हा वैधृती योग येतो त्या योगावरती आपण तूप असेल, दूध असेल, साखर असेल, तिळाचे लाडू असतील, नारळ असतील किंवा सुपाऱ्या असतील अशा तऱ्हेची दानं द्यावी. त्याने काय होतं तर सर्व प्रकारची सुख मिळतात. त्या अधिक मासामध्ये तर या पर्वणीवरती जर अशी दानं तुम्ही दिले तर त्याचं खूपच लवकर पुण्यभोग आपल्याला प्राप्त होत असतं. आणि हा अतिशय असा महत्वाचा योग आजच्या दिवशी आपल्या नशिबाला आलेला आहे असं म्हणता येईल. तेव्हा आपण सर्वांनी सांगितलेल्या या सर्व जसं धन, धान्य, दूध, तूप, केळी, फळ इत्यादी किंवा दूध, तूप, दूध, साखर, तिळाचे लाडू, नारळ, सुपाऱ्या इत्यादी ज्या ज्या गोष्टींचं तुम्हाला दान करता येईल ह्या सर्व गोष्टींचं आपण दान सत्पात्री व्यक्तीला म्हणजे खरंच ज्या व्यक्तीला या गोष्टींची आवश्यकता आहे त्या व्यक्तीला हे दान अवश्य करावं. कारण की ह्यानेच सत्पात्र व्यक्तीला दान दिल्यानेच आपल्या पुण्याची वृद्धी होत असते आणि संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तसंच आजच्या दिवसाचं व्रत विशेष काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. अशा तऱ्हेने आपण वैधृती योगाचं महत्व बघितलेलं आहे. आता आजच्या दिवसाचं व्रताचं महत्व काय आहे ते आता आपण बघणार आहोत. रोज केळीच्या पानावरती आपण फक्त सौम्य अन्न घ्यायचं आहे. म्हणजे कसं हा जो अधिक महिना आता आरंभ झालेला आहे प्रतिपदा ते अमावस्या या पूर्ण महिन्यामध्ये काय करायचंय तर जसं आपण ताटामध्ये रोज जेवण करतो तसं फक्त आपल्यासमोर केळीचं पान घ्यायचं आहे आणि त्या केळीच्या पानावरती आपण भोजन घेऊन ते भक्षण करायचं आहे. पण मग हे भोजन कसं असावं, हे अन्न कसं असावं तर ते सौम्य प्रकारचं असावं. मग आता सौम्य प्रकार म्हणजे काय तर भात असेल, भाजी असेल, आमटी पोळी असेल किंवा भाकरी लिंबू असेल, वरण मीठ असेल इत्यादी गोष्टी फक्त घ्यायच्या. आणि मासांती म्हणजे असं एक मासभर तुम्ही पूर्ण केलं की उद्यापनानंतर म्हणा किंवा मासाच्या शेवटी म्हणा, त्या महिन्याच्या शेवटी म्हणा, एका ब्राह्मणाला आमंत्रण देणे आहे, त्यांना आपल्या घरी घेऊन येणे आहे, त्यांचं अर्घ्य पाद्यादी सर्व उपचारांनी मधुपर